माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिलेला आहे किंवा त्यांचा राजीनामा घेतला गेलेला आहे असं देखील सध्या दिसतं आहे। स्वतः मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातली शिफारस राज्यपालांकडे केलेली होती की कोकाटेंचा राजीनामा घेतला गेलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आता राज्यपालांच्या कार्यालयाकडून मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं गेलेलं आहे राजीनामा स्वीकारल्याच्या अनुषंगाने। आणि याच संदर्भात आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया। करुणा मुंडे आहेत आपल्यासोबत सध्या फोन लाईनवरनं। करुणाजी, अखेर माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेतला गेलाय, आपली पहिली प्रतिक्रिया। हा राजीनामा तो होणारच होता आणि जसे 15 दिवस पासून घडामोडी सुरू आहे आणि आता ते जे आहे मंत्रिपद ते धनंजय मुंडेला मिळणार आहे। तुम्ही सातत्याने या संदर्भातला दावा करताय, पण असं सध्या दिसतंय की अजित पवारांकडे माणिकराव कोकाटेंची खाती दिली गेलेली आहे तात्पुरत्या स्वरूपात। शुक्रवारी हायकोर्टात सुनावणी आहे, कोकाटेंनी जी याचिका दाखल केली होती त्या अनुषंगाने, आणि कदाचित शुक्रवारी सगळं चित्र स्पष्ट होईल असं दिसतंय। त्याबद्दल नेमकं काय वाटतं? शुक्रवारी चित्र स्पष्ट होईल अगोदर पण जे माणिकराव कोकाटे भाऊच्या जे स्पष्टीकरण झालेलं आहे कोर्टामध्ये त्यांचे विरोधात स्टेटमेंट झालेला आहे, जे ऑर्डर झालेली आहे, तरी पण त्यावेळे त्यांचा राजीनामा न घेता आता कशाला घेताय राजीनामा? त्यावेळे पण घ्यायला पाहिजे होता ना। पण त्याच्यासाठी आता कशाला घेताय? ते सगळी जे आहे ते पुरी घडामोडी जे आहे 15 दिवस पासून सुरू आहे। पण आज जसे सकाळी धनंजय मुंडे अमित शहा कडून गेलेले आहे, त्यांच्यासोबत भेटीगाठी गेलेली आहे, तर सगळं आपल्याला स्पष्ट दिसतोय की मंत्रिपदासाठी सगळं सुरू आहे। म्हणजे करुणाजी, आपण म्हणताय की 15 दिवसापूर्वी हा सगळा प्रकार झाला होता, तेव्हाच ठरलं होतं आणि केवळ धनंजय मुंडेंना परत मंत्रिमंडळात आणलं जावं म्हणूनच हे सगळं होतंय असं आपण म्हणताय? हा सगळं त्यांच्यासाठीही धनंजय मुंडेचे मंत्रिपद द्यायचं आहे सगळ्या लोकांना। जे ती घाडी सरकार आहे, ट्रिपल इंजिनची सरकार, त्यांचं इंजिन धनंजय मुंडे शिवाय पूर्ण होत नाही, त्याच्यासाठी त्यांना परत द्यायचं आहे। बरं, मग हे फक्त कारण होतं माणिकराव कोकाटेंचं असं आपण म्हणताय? हा, कारण बी निर्माण केलेला कारण आहे। बर म्हणजे धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळातली एंट्री फिक्स आहे, 100% असं तुम्ही म्हणताय? हा, फिक्स आहे। ठीक आहे करुणाजी, खूप खूप धन्यवाद। लोकशाही मराठीशी आपण बोललात, प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। करुणा मुंडे होते आपल्यासोबत फोन लाईनवरनं आणि त्यांनी पुन्हा एकदा याचबद्दलचं भाष्य केलंय, दावा केलेला आहे की धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात आणण्यासाठी हा सगळा प्रकार केला गेलेला असून 15 दिवसांपूर्वीच या संदर्भातला निर्णय घेतला गेलेला होता आणि त्याच अनुषंगानं सगळ्या घडामोडी घडतायत। 100% धनंजय मुंडे मंत्रिमंडळात परत येतील असा दावा देखील करुणा मुंडे करतायत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।